की आपल्याला निकाल बरोबर आहे. दाखवतील. तुम्ही महायुतीच्या समन्वयाचं मॅडम म्हणताय. शैलेंद्र सर, आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, फॉर्म्युले कोणाचेच समोर आलेले नाहीत. पण महायुतीचं जे जागा वाटप आहे ते कुठलेही वाद त्यांचे मीडिया समोर तरी आलेले नाहीत, समोर आलेले नाहीत. पण तुम्ही बघितलात तर महाविकास आघाडीत गेले काही दिवस आपण पाहिलं तर कुठेतरी एकमेकांवरच कुरघोड्या करायचं काम सुरू आहे. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की 85-85-85 असा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा असणार आहे. त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात 2 दिवसापूर्वी म्हणाले, 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणाले की 90-90-90 असा फॉर्म्युला असणार आहे. त्याच्यानंतर काँग्रेसनं आता जवळपास 99 जागांवर उमेदवार दिलेले आहेत. तर आज नाना पटोले असं म्हणतायत की 90 जागांचा फॉर्म्युला आला कुठून? यांच्याच नेत्यांनी 90-90-90 असा फॉर्म्युला सांगितला होता. मात्र आता पटोले सांगतायत की पटोलेंनी स्वतः याच्यावर प्रश्न उपस्थित केलाय. यातून महाविकास आघाडीत समन्वयच नाही असं दिसतंय का? नाही, महाविकास आघाडीत समन्वय नाही याच्या बातम्या सर्व वाहिन्या आणि आपलेही वार्ताहर देत असतील. आपण यापूर्वी चर्चा केली आहे. पण आत्ता नाना पटोले जे म्हणाले की 90-90चा फॉर्म्युला आला कुठून, तर हे त्यांचं विधान जे आहे ते असं सिद्ध करतं की महाविकास आघाडीत फक्त प्रॉब्लेम आहे असं नाही आहे, तर काँग्रेसमध्येही अंतर्गत प्रॉब्लेम आहे का. त्याचं कारण असं की नाना पटोल्यांचं जे रोजचं निवेदनं बोलणं, त्यातनं काही वाद ओढवणं, यातनं ते आणि संजय राऊत यांच्यात झालेले वाद, या सगळ्या परिस्थितीनंतरच अशा बातम्या आल्या की त्यांच्या श्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंना भेटायला बाळासाहेब थोरातांना पाठवलं, म्हणजे वाद होऊ नयेत म्हणून. आणि त्या बाळासाहेब थोरातांनी की जे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत विधानसभेतले काँग्रेसचे आणि अतिशय संयमी मितभाषी नेतृत्व आहे, त्यांनी जाहीर केलं होतं 90-90-90वर आता एकमत झालेलं आहे. आता हे जे बाळासाहेब थोरातांनी जाहीर केलं आणि नाना पटोले विचारतात 90-90-90 आले कुठून, तर कदाचित बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले एकमेकाशी बोलत नसावेत किंवा बोलले तर जागा वाटपावर बोलत नसावेत किंवा जागा वाटपाची माहिती तुम्ही नाना पटोलेंना देऊ नका असं बाळासाहेब थोरातांना श्रेष्ठींनी सांगितलं असेल. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण नाना पटोले असं विचारत असतील तर कदाचित त्यांना याची माहिती देऊ नये असं थोरातांना सांगितलं असेल किंवा ते एकमेकाशी टॉकिंग टर्म्समध्ये नसावेत. तर अंतर्गतही काँग्रेसच्या प्रश्न आहेत ते समोर येत आहेत इतकंच. आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत प्रॉब्लेम असणं हा काय आजचा विषय नाही आहे. पक्षाच्या स्थापनेपासून आज तक ते अंतर्गत प्रश्न आहेत ते कायम ठेवलेत त्यांनी, ते परंपरा राखत आहेत, चांगली गोष्ट आहे. बघा, कुठल्याही पक्षात अंतर्गत वाद असतात किंवा आघाड्यांमध्ये युत्यांमध्ये असतात, पण ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर येणं हे कुठेतरी एक घातक ठरू शकतं. तर यालाच जोडून मला एक मृणाली मॅडम प्रश्न आहे तुम्हाला की हेच समन्वयाच्या आपण गोष्टी करतोय महाविकास आघाडीमधल्या, पण परांडा असेल, दक्षिण सोलापूर असेल किंवा दिग्रस या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी परस्परांविरोधात उमेदवार जाहीर केलेत. म्हणजे समन्वय नसणं याच्या पलीकडची ही स्थिती आहे का? काय सांगाल? समन्वय नसणं हे महाविकास आघाडीला खूप मागे नेणारं कारण ठरतंय की काय, अशी शंका आता पत्रकारांच्या आणि राजकीय निरीक्षकांच्या मनात डोकवायला लागली आहे. खरं तर 10 दिवस आधी महाविकास आघाडी महायुतीपेक्षा परसेप्शनच्या लढाईत, त्यानंतर जी मतसंख्या मिळाली होती लोकसभेत, बऱ्यापैकी पुढे होती. अशा वेळेला काय असतं की एक कोणता तरी एक मध्यबिंदू असावा लागतो चर्चेचा. तो साधारणतः मोठ्या पक्षांनी असणं अपेक्षित असतं. तो मध्यबिंदू स्ट्राईक रेट लक्षात घेता लोकसभेतला काँग्रेस असणं हे स्वाभाविक होतं. पण काँग्रेसला हा मान द्यायला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तयार नाहीत, असं चित्र एक साधारणतः या जागा वाटपाच्या बाहेर येणाऱ्या बातम्यांमधून समोर आलं. आत्ता शैलेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे की या दोघांमध्ये तरी समन्वय आहे का, पण बाळासाहेब थोरातांनीही समाधान न झाल्यामुळे रमेश चेन्नीथला यांना ऐनवेळी मातोश्रीवर जावं लागलं होतं. आता मातोश्रीला नेमकं काय हवं आहे आणि ज्या पक्षामुळे तुम्हाला अल्पसंख्याकांची मतं मिळालेली आहेत त्या पक्षाशीच का वैर घेत आहेत हे खरोखर काही कळत नाही आहे. त्याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे तुम्ही ज्या सांगितलेल्या त्या 3 जागांबद्दलचा वाद. बरोबर. आता भूम परांडा इथे मोठे हे पवार साहेबांच्या पक्षातले एक तरुण नेते आहेत ज्यांचं त्या सगळ्या भागामध्ये वजन आहे. तिथे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली. वडिलांच्या नंतर मुलाला तिथे संधी मिळावी या हेतूने. आता खरं तर राहुल मोठे मोठे नेते आहेत का? आहेत. ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे का? आहे. पण हे प्रश्न घरात बसून सोडवायचे असतात आणि बाहेर येताना म्हणजे तुम्ही आतमध्ये अगदी कितीही वेगवेगळी मतं जरी मांडत असले तरी जसं कौरव पांडव बाहेरच्यांसाठी वयम पंचाधिकम शतम असं म्हणायचे
हे तर कौरव पांडव नाहीच आहेत, एकत्र लढतायत. त्यामुळे हे जे घोळ असतात ते घोळ निस्तरून बोलायचं असतं. दक्षिण सोलापूर आपल्याला माहिती आहे की सोलापूरमध्ये 2दा पराभव झाल्यानंतर वडिलांचा, सुशीलकुमार शिंदे यांचा, यावेळेला प्रणितीताई शिंदेंनी, ज्या तरुण नेत्या आहेत, अत्यंत कर्तबगारीनं मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवून हा लोकसभेचा भाग स्वतःकडे पुन्हा घेतला. अशा वेळेला तिथे का घोळ होत आहेत? म्हणजे महत्त्वाकांक्षा प्रत्येक पक्षाचं असणं स्वाभाविक आहे. एकेका पक्षातच वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा असतात, तर इथे 3 पक्ष आहेत. पण या संदर्भातले मुद्दे एकत्र सोडवायचे नसतात का? दिग्रसमध्ये काँग्रेसने अत्यंत महत्त्वाचा बडा उमेदवार दिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिग्रसची पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला जर माणिकराव ठाकरे यांच्या प्रभाव क्षेत्रातल्या मतदारसंघांमध्ये वाद होणार असतील, तर नेमकं या मवियात चाललंय काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. आपल्याला अजून माहीत नाही. लोकांच्या मनात जर असंतोष असेल सरकारबद्दल, तर लाडकी बहीण द्या, योजना द्या, तीर्थक्षेत्र यात्रा करा, जनता वेगळं मतदान करते. पण तो खरंच आहे की नाही हे माहीत नसताना जो काय घोळ चालू आहे महाविकास आघाडीत, तो त्यांचं नुकसान करणार आहे. तिथे कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा असेही काही पदर आलेले आहेत का? बाळासाहेब थोरात मोठे का नाना पटोले मोठे, असं काही चालू आहे का? अशा अनेक शंका गेल्या आठवड्यात निर्माण झाल्या. त्या महाविकास आघाडी या आठवड्यात दूर करू शकते का ते पाहावं लागेल. अशीच एक शंका जी आहे ती व्यक्त केली आहे महाविकास आघाडीतल्याच घटक